आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। भुजबळांची स्वतःच्या सरकारवर शंका, भुजबळांकडून फडणवीस आणि अजितदादांना डॅमेज करण्याचा प्रयत्न, जरांगेंची भुजबळांवर टीका। राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांवर बोलू नका, भुजबळांमुळे पक्ष मोडला, आता सरकारही पडेल, छगन भुजबळांचा राजीनाम्याच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची टीका। गोरगरीब उपाशी मरावे ते भुजबळांचं स्वप्न, ओबीसीनी भुजबळांपासून सावध राहावं, मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। भुजबळ ज्या पक्षामध्ये जातात तो पक्ष संपवतात, आता सरकारही पाडतील, भुजबळांनी स्वतःचं कुटुंब देखील अडचणीत आणलं, जरांगेंची भुजबळांवर टीका। भुजबळांचा राजीनामा हे केवळ नाटक, राजीनामा दिल्यानंतरही भुजबळ कॅबिनेट बैठकीमध्ये सहभागी, तुमचं काय राजकारण सुरू आहे हे लोकांना कळतंय, राऊतांचा भुजबळांसह सरकारवर हल्लाबोल। छगन भुजबळांच्या भूमिका मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। व्यवसायाचा उल्लेख करून भांडणं वाढवणं अत्यंत चुकीचं, मतभेद आहेत, दुश्मनी नाही, भुजबळांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचा विषय अजूनही पुढे गेलेला नाही, सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 2.5 महिन्यांपूर्वी राजीनामा दिला तरी मंजूर होणार नाही, छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर आशिष देशमुखांचं वक्तव्य। कल्याणमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाडांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, गायकवाडांच्या घराबाहेर ठाणे पोलिसांची सुरक्षा तैनात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी। शेवटची निवडणूक सांगून मतं मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका, सुप्रिया सुळेंना टोलाल गावात अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। गणपत गायकवाडांसह 7 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, बारामतीची बातमी, सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी। उद्धव ठाकरे गोव्यातील मोपा विमानतळावर दाखल, सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीमध्ये ठाकरेंची सभा, अंगणेवाडीमध्ये भराडी देवीचंही दर्शन घेणार। निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंच्या कुडाळमधील सभेला विरोध, ठाकरेंनी सभेचे ठिकाण बदलण्याची राणेंची मागणी। उद्धव ठाकरेंचा दौरा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होईल, अशा धमक्यांची पर्वा न करताच शिवसेना पुढे आली आहे, संजय राऊतांचा निलेश राणेंवर पलटवार। आम्हाला अडवण्याची तुमची हिंमत नाही, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचं निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर। कोस्टल रोड पूर्ण नाही पण श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा घाट, कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। महालक्ष्मी रेसकोर्सवर पुण्यासाठी अंडरग्राऊंड कार पार्क बनवत आहात, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल, अंडरग्राऊंड कार पार्कला आदित्य ठाकरेंचा विरोध, तर घोड्यांच्या तबेल्यासाठी मुंबईकरांचे पैसे वापरू देणार नाही, आदित्य ठाकरेंचा इशारा। गडचिरोली बदलतोय, बदल दिसतोय, आम्ही भाषणातून नाही तर करून दाखवतोय, गडचिरोलीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री शिंदेंचा जळगाव दौरा रद्द, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला लावणार होते हजेरी, खासगी कारणामुळे दोघांचाही जळगावचा दौरा रद्द। वंचित आघाडी आगामी निवडणुकांसाठी मैदानामध्ये उतरली, वंचितच्या प्रचाराची नागपुरातून सुरुवात होणार, आंबेडकर 7 फेब्रुवारीला शेतीविषयक ब्ल्यू प्रिंट सादर करणार, 7 फेब्रुवारीनंतर राज्यामध्ये ठिकठिकाणी सभांचं आयोजन। जितेंद्र आव्हाडांच्या घरी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, रात्री 12 वाजता ठाणे नगर पोलीस कंट्रोल रूमला फोन, पोलिसांकडून रात्री आव्हाडांच्या घराची तपासणी, तपासणीमध्ये काहीही आढळलं नाही, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भरला जनता दरबार, विद्या प्रतिष्ठानमध्ये बारामतीकरांची गर्दी। बारामतीमध्ये अजित पवारांकडून विकास कामांचं भूमिपूजन, मळदमध्ये अजित पवारांच्या हस्ते स्केटिंग ट्रॅकचं उद्घाटन। अजित पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर लुटला हुरडा खाण्याचा आनंद, दिलीप माने आणि अजित पवार यांची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचं पुन्हा एकदा सबूत। राज्यामधील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर, सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं निर्णय, रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता। मुंबईतील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या उभारणीला वेग, मुंबईमधील 16 उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळण्यासाठी 4,830 कोटी रुपयांची तरतूद। पुण्यामध्ये पाटबंधारे विभागाकडून जुलमी पाणीपट्टी वसुली, पाणीपट्टी हेक्टरी 40 रुपयांवरून 400 रुपयांवर, स्वराज्य संघाकडून मंचरच्या प्रांत कार्यालयाकडे वसुली न करण्याचं निवेदन। सिको काई ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपच्या 68 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्राची बाजी, महाराष्ट्राच्या दीपाली सुर्वे यांनी पश्चिम बंगालच्या स्पर्धकाला 8-1 हरवलं। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आता इलेक्ट्रिक जिप्सींचा पर्याय, ताडोबाच्या मोहर्ली, मामला आणि कोलारा या प्रवेशद्वारांवर इलेक्ट्रिक जिप्सी उपलब्ध। बुलडाण्यामधल्या सिंदखेड राजाच्या ऐतिहासिक वास्तूला अतिक्रमणाचा विळखा,
4 दिवसांपासून एकाच आमरण उपोषण सुरू. ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याची मागणी. ओबीसी या अधिकार मंचाची यात्रा नागपुरात दाखल. जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक. यात्रेमध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये आता इलेक्ट्रिक कार. मंत्र्यांना मिळणार 25 लाखांपर्यंतची गाडी. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं धोरण. रेल्वेच्या पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक. बोरिवली ते अंधेरी दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. गणवेश न घालणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. वाहक आणि चालकांसाठी एसटी महामंडळाचे नवे निर्देश. पुणे पालिकेकडून विकास कामांसाठीच्या 121 निविदा प्रसिद्ध. निवडणुकांच्या आचारसंहितांपूर्वी चालू अर्थसंकल्पामध्ये निधी खर्च करण्यासाठी नव्या निविदा. विकास कामांवर 100 कोटींचा खर्च होणार. महालक्ष्मी रेसकोर्सवर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम होणार नाही. रेसकोर्सच्या जमिनीवर फक्त हिरवळ, सायकल ट्रॅक आणि लोकांना चालण्यासाठी वॉक ट्रॅक बनवणार. मुंबई महापालिकेची माहिती. मेट्रो 3 आता 3 टप्प्यामध्ये वाहतूक सेवेमध्ये येणार. पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस आरे ते बीकेसी भुयारी. दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी, तर तिसरा टप्पा वरळी ते कुलाबा असणार. MMRC कडून नियोजन. कचरा व्यवस्थापन विलगीकरणासाठी BMC कडून 168 कोटींचा निधी. गेल्या वर्षीच्या अंदाजापेक्षा 14% अधिक तरतूद. मुंबईत पारा वाढला. किमान तापमानामध्ये वाढ झाल्यानं काहीसा गारठा कमी. पुढील 1 ते 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार. हवामान खात्याचा अंदाज. येरवाडा कारागृहामध्ये 812 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. सीसीटीव्ही यंत्रणेचे गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगींच्या हस्ते उद्घाटन. नागपूरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत कमावले 95 कोटी 24 लाख. विमानाची इमर्जन्सी लँडिंग, डेव्हलपमेंट फी, कमर्शियल चार्जेसमधून मिळाले 95 कोटी. पुणे विमानतळ देशामधील सगळ्यात जास्त व्यस्त विमानतळांपैकी एक. विमानतळावरून वर्षभरात 80 लाख प्रवाशांचा प्रवास. वर्षभरात 148 कोटींची कमाई. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी नामांकनामध्ये लोहगडचा समावेश. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त 12 शिवकालीन गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेशाचा प्रस्ताव. वांद्र्यामधल्या गोविंद टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. नव्या विकासकाची नियुक्ती करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी. ठाणे बोरिवली भुयारी मार्गातील अडथळा दूर. MMRDAला केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाच्या भूमिपूजनाची शक्यता. मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगराचं पुनर्वसन MMRDAच्या मार्फत होणार. 4000 कोटी रुपये कर्ज रूपामध्ये उभारणार. पिंपरी चिंचवड शहरामधील मराठा समाजाचं सर्वेक्षण 100% पूर्ण. शेवटच्या 3 दिवसांमध्ये 11% सर्वेक्षण केल्यामुळे मुदतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याची महापालिका प्रशासनाची माहिती. मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये पुणे विभाग अव्वल. विभागामध्ये 9,30,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण, तर राज्यामध्ये 95% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती. भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपची घर चलो अभियानासंदर्भातली बैठक संपन्न. माजी मंत्री परिणय फुके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. पुणे जिल्ह्याची पीक कर्ज वाटपामध्ये विक्रमाची हॅट्रिक. पीक कर्ज वाटपामध्ये सलग 3ऱ्या वर्षी उच्चांक गाठत नवा विक्रम प्रस्थापित. यावर्षी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5,763 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप पूर्ण. साताऱ्याच्या व्यासवाडी परिसरामधल्या 2 धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड. लाखो लिटर पाणी वाया. एकाच महिन्यामध्ये वाई तालुक्यामध्ये 2 ठिकाणी कालवा फुटला.